नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर आत्ता निघालोय जाकादीमध्ये जाण्यासाठी, कारण का तर जिन्नस आणायचं आहे. आज सुद्धा पार्टीचा बेत आहे. 31 डिसेंबर आहे आणि वाडीतल्या पोरांनी पार्टीचं नियोजन केलेलं आहे सर्वांनी. तर त्यासाठी गाडी घेऊन चाललेलो आहे जिन्नस घेऊन येण्यासाठी जाकादेवीतून. ही मजा मस्ती आत्ताच असते, नंतर पुन्हा पार्टी वगैरे काही जास्त कधी नसतं. कधीतरी क्वचित पार्टी होते वाडीतली पोरं असं. तर खूप महिन्यांनी वाडीतली पोरं मिळून आम्ही पार्टी करतोय. आता निघालो आहे आम्ही जाकादेवीत. आपल्याबरोबर देवेश आहे सोबत. तर चला, इकडं दळण घेतलेलं आहे. खालगावला दळायला न्यायचं आहे दळण, ते चक्कीवर टाकायचं आहे. आणि ही बादली घेतलेली आहे, त्या बादलीतून चिकन आणायचं आहे. आणि जिम्मेदारी आमच्या दोघांवर आहे सगळं तिनंच आणायची. एवढी मोठी जिम्मेदारी आहे माहिती आहे. तर निघालेलं आता दिवेश भाऊ आहे, ब्लॉग करतोय. जिन्नस घ्यायला आलेला आहे. जिन्नस घरचा कधी जिन्नस आणलेला नव्हता, पण पार्टीचा जिन्नस घेता आहे. पत्रा बित्राला घेतलेलं आहे. चला पार्टी करायचं, खायचं म्हटल्यावर घ्यायला हवाय. तिकट बिकट सगळं घेतलेलं आहे. आम्ही आता आलेला आहे आणि विषय कसा, आमचा बजेटच्या बाहेर गेला विषय. आणि 200 रुपये कमी पडत होते आणि फक्त एक कॉल केलेला नानूला, आमचा अनिकेत भाव जिगर का तुकडा, मुंबईत गेलेला आमचा मित्रच आहे आमचा. तर त्याला लगेच कॉल केलेला, लगेच 200 रुपये पाठवला पोरांसाठी. कधी त्याला म्हटलं की नाही म्हणत नाही, आपल्याला पोरांसाठी काय पण करायला तयार असतो. तरी मुंबईत तरी असला तरी तो आपल्याला सोबत असतो, आपल्याला विसरलेला नाही भाव. तर कामानिमित्त मुंबईत असतो. तर आत्ता 200 रुपये पाठवला नाही. नशीब ते इथं आम्हाला भांडी घासायला राहायला हवं होतं. चिकनवाल्याची आहे ना, भांडी घासायला हवी होती तिथं, तर चिकन भेटला असतं आम्हाला. 200 रुपये कमी पडत होते. चला आता चिकन घेऊया. पाव ह्याच्यात आहे 250 पाव आहेत. पोरं रेटवणार आहेत 250 पाव. ऑर्डर दिलेली होती. दर्शन कपरे आपलं नाव आहे आणि त्याच्यात पाव आहे. तर चला गाडीला घेऊ. अजून आम्हाला चिकनची बादली घ्यायची आहे. बघ, हे याच्यावर घेईन, त्याच्यावर चिकनची बादली घे. मग बाजारात उतरायचं परत कसे, कोथिंबीर इथंच घ्यायला हवी ती. तांदूळ तर दाखवू, मेहनत घ्यायला पाहिजे सगळी. आता येऊन चिकन आम्ही आणलेला. चिकन आणलं म्हणून झालं का? इथं बारीक सुरीक तयारी आम्ही केलेली आहे. नानूची मम्मीच काय म्हणते, घर दाखवा सांगते. तांदूळ वगैरे साफ करून घेतो इकडं. पोर आपले सहलीला आलायत की ढोलके बिलके वाजवतात आहे. इकडे चिकन साफ करतायत. एक 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 जमा होतात आता इकडं. तांदूळ टाकायचं शिजण्यासाठी आणि त्यासाठी चाललो इथून. तिकडे चूल वगैरे पेटवली. इथं घरातून इथून नानूच्याने धुवून गेले अंबरच्याने घरातून. तिकडे आपल्या पार्टी करायची. तिकडे हेलोजन वगैरे लावलेलं त्या साईडला. पोरं शेकोटी घेतात अर्धी, तिकडे अर्ध्यांचं काम चालू आहे. तर चला जाऊया. इथे चूल मांडलेलं आहे या ठिकाणी. इकडे हेलोजन लावलेलं आहे. आता तांदूळ शिजण्यासाठी ह्याच्यात टाकायचे. पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं. पोरं तिकडे शेकोटी घेतात, ते बघा त्या साईडला काळोखात शेकोटी घेतात तिकडे पोरं. सोमशेट आलेले आहेत, नमस्कार. तर या आता असं आहे की तांदूळ टाकायचे आहेत ह्याच्यामध्ये, टोपामध्ये. इकडे रे, हे सिद्धेश इकडे जरा. त्या कळशीतलं पाणी आणणार. कळशीतला तो हांडा आहे. किंवा आहे कळशी, हांडा आहे काय? आणा. मी पण काढतो.
इकडं पोरं मजा करतात. इकडे ढोलकी बिलकी आणली नाही ढोलकी आणलेलं आहे, वाजवायला. पोचवणार नाही आम्ही कोणाला, वाजवायला आणलेलं आहे. मुंबई रिटर्न केतन भाई, जोगेश्वरी के भाई. इकडे राख्या दादा आहे, इकडे पनू आहे, इकडे शिकोटी पेटवलेली आहे शर्यतीने. पणू पण आहे, काळा दिसतोय. आणि तिकडे आता चिकन शिजवण्यासाठी काकी आलेत. आज अमरची मम्मी आले, तर चिकन शिजतं इकडे. दाखवतो तुम्हाला. या हा, आलो आलो. इकडे सगळे रेसिपी म्हणजे तिखट मसाला वगैरे सगळं इथे आणलेलं मगाशी इथे तयार केलेलं आहे आम्ही. आणि ही रेसिपी तिकडे हे ठेवलेलं आहे. इथे चिकन शिजवणार आहे. तीन भाई तीनही बाई बाकी तिकीट करून टाक. पण खोबरं गोड आहे. हो खोबरं गोड आहे म्हणून तिकट करत आलं. कमी पडतोय आपल्याला. लाल झाले की जरा दाखवायला. भात आपला तयार आहे. गोडा मसाला टाकलेला आहे आतमध्ये, खोबऱ्याचा आणि कांद्याचा तयार केलेला मसाला टाकलेला आहे. वाफेवरती थोडं शिजवून घेतलेलं, नंतर आता मसाला टाकलेला. नाही बघा पण कसं काय मला म्हणणे. चिकन तयार झालंय आता आमचं, फक्त खायचं बाकी आहे. या सगळ्यांनी मस्त की उकळी कशी आली जरा दाखव रे. चिकन फ्रेश मार्के कसं बघा. ऐकी नाही गावरान तडका यावंच लागतंय. कापरेवाडी आता बुकना पाडतील. खमंग असा वास सुटलाय, खमंग असा सुगंध सुटलाय मस्त की. हा हा हा, पोटात पण आता कावळे ओरडायला लागलेत. टाइम झालेला आहे, वाजलेले आहेत 9:45. लवकर तयारी केली होती, लवकर गेलो होतो म्हणून लवकर सगळं रेडी झालेलं आहे आमचं. तर आता जेवायला बसायचं आपल्याला. झालं अमर, तू बोलू नको. बस झालं, बस झाली. 19 कोथिंबीर टाकून रेडी केलेली आहे मस्त की. आता जेवायला बसायचं आहे. पंगत बसले पोरांनो, दबा के खा, ऐकू नका. मस्त आहे की, दबा के खा.
जेवायला बसलेला आहे आता मस्त आधी पाव आणि चिकन खायचंय, कांदा लिंबू आहे. आणि आम्ही इकडे आम्ही वाढायला होतो, बाकीचे अर्धी पोर जेवून उठलेत, आम्ही आता जेवायला बसलोय. एकदा टेस्ट तर आता टेस्ट करून बघूया कसं झालंय चिकन. पोरं मंगाचे म्हणत होती छान झालंय म्हणून. खरंच एक नंबर झालाय, जबरदस्त मस्त झालंय चिकन. मित्रांनो, अशा पद्धतीने पार्टी संपन्न झालेली आहे आणि हीच मजा असते मित्रांसोबत. आणि सध्या खरं तर पार्टी खूप होत आहेत. हे पण एक तेवढंच आहे, कारण परवा रत्नागिरीतले मित्र आले होते आणि त्यांच्यासोबत मागे पार्टी होती. त्याचबरोबर बड्डे सेलिब्रेशन होतं त्या दिवशीसुद्धा, पण व्हेज खाल्लेलं त्या दिवशी. आणि पुन्हा आजच्या पार्टीला नॉनव्हेज खाल्लेला. नॉनव्हेज जास्त पण एवढा चांगला नाही आणि सध्या ते रेग्युलर होत आहे. त्यामुळे रेग्युलर म्हणजे दोनदाच झालं ॲक्च्युली हे. तर असं एवढं म्हणजे सलग पार्ट्या अशा होत नाहीत. पण ही पार्टी होती ती वाडीतल्या मुलांसोबत होती, वाडीतले आपले मित्र खास त्यांच्यासोबत होती. आणि काही मित्र आमच्यामध्ये नाहीत, मुंबईमध्ये गेलेले आहेत. तर ते सुद्धा ही पार्टी मिस करत असतील. आजचा जर व्हिडिओ बघत असतील तर त्यांनासुद्धा गावच्या आठवणी या ताज्या झाल्या असतील. आणि नानू भावाने सुद्धा आजच्या पार्टीसाठी पोरांना, आपल्या मित्रांना मदत केली. भावा, मनापासून धन्यवाद. तर आजचा ब्लॉग इथेच थांबवण्याची वेळ झाली. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.